नाही वाटत धबधबे पुढचे पण चालू झाले असतील, कारण इथंच धबधबे नाहीत म्हणल्यावर पूर्ण कोरड आहे. पण त्या स्पॉटच्या जवळ येते वाटतं. इकडनं ही नदी दिसते. काय रे, कुठे रे यायला? कोणता होता स्पॉट? नक्की हाच होता का? चला बा, झालं एकदाचा सेटअप. आता येणार मजा. चलो चलो. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे या ब्लॉगमध्ये. तर ह्या ब्लॉगमध्ये आज आपण चाललोय खांडी पॉइंटला. नाही कसं, जरा न्यू ॲडमिशन आहे ब्लॉगिंग क्षेत्रात, तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. हे बघा व्ह्यू, एकदम रापचिक. तसं निघायला उशीरच झाला, तर जवळपास 5:15 साडेपाच वाजले असतील. निघालो होतो तेव्हा 3:30 वाजलेले. तर तुम्ही म्हणसाल ही काय टाइम झाली निघायची आहे ना. लोक ह्या टायमिंगला घरी जातात आणि आपण फिरायला चाललोय. काय करणार आता. मेन कारण होतं की हे सेटअप जो आहे मोटर ब्लॉकचा, हे टेस्टिंग करायचं होतं आपल्याला. आणि प्लस मला कुठेतरी फिरून पण यावं, तर म्हटलं चला खांडीला जाऊया. पण आता ऑलरेडी खूप उशीर झालाय, तर बघू खांडी पॉइंट पर्यंत पोहोचतो का नाही. नाहीतर तिथं जायचा जो रूट आहे तिथपर्यंत जाऊ आपण, धबधबे वगैरे बघू, व्ह्यूचा आनंद घेऊ आणि रिटर्न येऊ. बघू जर वेळेत पोचलो तर बरं. निघालो तेव्हा तसं उन्हाळ्यात ऊन असतं तसं ऊन होतं, आणि इकडे जसं कान्हे गावाच्या जवळ आलो एकदम थंड वातावरण झालं, एकदम मस्त वाटते, चिल. त्या ब्लॉग निमित्त मला कळेल की सेटअप बरोबर झालंय का नाही. फुटेज मी थोडंच घेईल, कारण एकदा बॅटरी संपत आली आपली. कसा ब्लॉगर होणार, बॅटरी नाही, रिचार्ज नाही. हेल्मेट घेतलं की नाही का ना आपलं खोदकाम चालू आहे. यार ब्लॉगर लोकांची पण काम आले, जे असं जुगाड करून माईक वगैरे बसवतात, सेटअप करतात, त्यांची खरंच काम आलंय का. तर हेल्मेट 1.5 किलोचा, त्यात हे सेटअप 500 ग्राम, जवळपास 2 किलोचं वजन घेऊन डोक्यावर फिरतोय मी. हे बघा नजारे, येऊ. आता त्या ब्लॉग निमित्त आपल्याला कळेल की हा सेटअप 500 आहे का नाही.
चेन माउंट जे आहे ते वापरतोय मी ॲक्शन प्रोचं साधं चेन माउंट आहे डिटॅचेबल वाला. आणि जो माईक आहे तो माउनो काय असेल ते तो माईक आहे. आणि त्याच्यावर आपण लावले विंड सनस्क्रीन सॉरी विंड सनस्क्रीन नाही विंड स्क्रीन, याला डेडिकेट पण म्हणतात. ते लावले तर त्यांनी आपल्याला कळून जाईल की एवढा नॉईज जो बॅकग्राऊंड नॉईज आहे किंवा विंड नॉईज आहे सप्रोस करतोय का नाही ते कळेल आपल्याला. तर एवढे धबधबे वगैरे इथं काहीच चालू नाही झालेत. ते एकदा का पाऊस चालू झाला मग बघायचे नुसती पब्लिक येईन इकडं एन्जॉय करायला. विकेंड आला की लगेच पब्लिक गर्दी करणार. ठीक आहे, पूर्ण वीक 9 to 5 मध्ये जातो. विकेंड जो भेटतो जे जरा स्ट्रेस बस्टर असतो, फिरायचं वगैरे म्हटलं जरा बरं वाटतं. नाही वाटत धबधबे पुढचे पण चालू झाले असतील, कारण इथंच धबधबे नाहीत म्हणल्यावर पूर्ण कोरड आहे. एकदम हलका हलका तिकडनं पाणी पडते. कॅमेरामध्ये कॅप्चर झालं का नाही माहित ना मला. मस्त ऊन आले आता. पुढे एक स्पॉट आहे, तिथपर्यंत जरी पोचलो ना तरी बास आहे आपल्याला. तर मग परत जेव्हा पाऊस वगैरे चांगला पडेल धबधबे भरतील तेव्हा वापस येऊ आपण. वापस एकदा चक्कर मारू इकडं. मजा येते मोठं पॉप खायला. आता जेव्हा एडिट करायला बसेल मी तेव्हा कळेल मला फुटेज कसं आलंय ते. आणि काय रस्ता दिसतोय यार, एक नंबर. थोडा अँगल मला सारखा सेट करावं लागतंय. वाडीश्वर गाव. अरे काय बोलावं काय सुचत नाही. ब्लॉग खरंच चालू तर गेलाय, काय बोलवतेस का ना. द्या तुम्ही एन्जॉय करा रूट, काय बोलत नाही आता. हे बघा मित्रांनो नजारे इकडनं. आता हेच फक्त इथं जर धबधबे चालू असते ना, आई शपथ असा व्ह्यू भेटला असता ना. इकडनं लाईनशीर धबधबे आहेत. आपण चुकीच्या टायमिंगला आलोय त्यामुळे नाही दिसते. बघा हे सगळे इकडनं लाईनशीर धबधबे आहेत. तर विचार करा आपण जर पावसाळ्यात प्रॉपर सीझन मध्ये आलो आपण, जुलै ऑगस्ट, तर काय नजारा असेल इथला. मस्त धुकं वगैरे पडते, समोर धबधबे, असं घनदाट जंगल, आजूबाजूला झाडी. तिकडं वरती पाऊस पडतो वाटतं. इकडं खांडी पॉईंट नंतर भेंडेवाडी वॉटरफॉल तोच फेमस वाटतं. आधीमध्ये बरेचसे वॉटरफॉल आहेत, जगताप वॉटरफॉल, अजून 2-3 वॉटरफॉल आहेत. भेंडेवाडीला गेलो होतो मी एकदा, मस्त आहे वॉटरफॉल तिथलं.
पण त्या स्पॉटच्या जवळ येते वाटतं. इकडनं ही नदी दिसते. बापरे. हा, यमराज सेकंदासाठी यमराज दिसला होता मला समोर. म्हटलं काय खरं नाही, पहिला ब्लॉग शेवटचा ब्लॉग नको व्हायला. सासू माझी आईवणी पायाला माझा धनी, तोच सुंदर आहे जीवाला, जीवाला सुखी आहे माझ्या गावा. अरे काय गाणं त्याच्यात. काल फास्ट तेच चिडवाक्यात गाणं. अडचणी येतो कुछ कही येतो. शंका दिल का मंजर हे समंदर. डॉगेश मस्त एन्जॉय करतोय मातीत. काय रे, कुठे त्याच्या आईला कोणता होता स्पॉट? म्हणजे हाच होता का? इथं आपल्या फोनच्या बॅटरीचं काम 25 झालेलं आहे. बॅटरी 2%वरच होते म्हणून पुढचं काही शूट करताना आलं मला. म्हणून मी आपल्या घरची वाट धरली आणि युटर्न मारला. तर हा ब्लॉग इथपर्यंतच. कमेंटमध्ये नक्की काय ब्लॉग कसा वाटला, काही इम्प्रूव्हमेंट काही सजेशन असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा.